तर सांगोल्यातील 10वीच्या भूगोलाचा पेपर चोरी प्रकरणी 5 जण निलंबित झाले असल्याची माहिती विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे। बोर्डाकडून 3 पोलीस अधिकारी, मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी यांचं थेट निलंबन करण्यात आलंय। तर याबाबत पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी आता आपण काय काय कारवाई केली आहे आणि कशा पद्धतीने हा सगळा प्रकार घडलाय? याच्यामध्ये घटना काल आम्हाला समजल्यानंतर तात्काळ मी स्वतः त्या ठिकाणी रवाना झालो। सोलापूर जिल्ह्याचे अतिरिक्त SP, त्यानंतर त्या ठिकाणी DYSP, त्याचबरोबर त्या पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांची सगळी टीम त्या ठिकाणी तपासाला उपलब्ध होती। हे सगळ्या घटना बघितल्यानंतर एक निदर्शनास असं आलं की त्या ठिकाणी पहिले बाब तर शाळेला CCTV 64 लावलेले होते, परंतु त्यातले त्यांनी फक्त परीक्षेच्या वेळेतच चालू ठेवलेले होते, उरलेल्या वेळेस ते बंद ठेवले होते। आणि त्यामुळे हे जर CCTV चालू असते तर लगेच आरोपी आपल्याला सापडला असता। त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांनी दुर्लक्ष केलं। दुसरा भाग असा की ज्या ठिकाणचे जे गट शिक्षणाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी कस्टडीचे प्रमुख आहेत, तर यांनी पण काय केलं, आदल्या दिवशी असाच प्रकार तो कुलूप उघडण्यासाठी झालेला होता। तर ही बाब तात्काळ नजीकच असलेल्या पोलीस स्टेशनला जर त्यांनी तात्काळ कळवली असती तर ते हा पुढचा प्रकार घडला नसता। म्हणजे त्यांनी पण त्या ठिकाणी दुर्लक्ष झालं। आणि तिसरी बाब म्हणजे ज्या बंदोबस्ताला दिलेले पोलीस होते, पोलीस आणि त्यांच्याबरोबर 2 होमगार्ड यांनी पण ॲक्च्युली कस्टडीच्या समोरच झोपणं आवश्यक होतं किंवा थांबणं आवश्यक होतं, पण तेही तिथं नव्हते। त्यामुळे या तिघांनी पण ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।